श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. शुभ संध्याकाळ तुम्हा सगळ्यांना. कसे आहात तुम्ही सगळे? आशा व्यक्त करते स्वस्त असाल, मस्त असाल, स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल. आज आहे नवरात्रीची दुसरी माळ. रंग आहे आजचा लाल. सगळ्या महिलांनी लाल ड्रेस किंवा लाल साड्या नक्कीच परिधान केलेल्या असतील आणि बाकी आपले मंत्र स्तोत्र हे सुद्धा आपण म्हणतच आहोत. तर तुम्हाला आज मी तिसऱ्या माळेचा उपाय सांगण्यासाठी आलेली आहे. नवरात्रीची तिसरी माळ आपल्याला काय उपाय करायचा आहे, म्हणजेच तिसऱ्या दिवशी काय उपाय करायचा आहे हे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. नवरात्रीमध्ये अनेक उपाय सेवा यासाठी केल्या जातात, कारण माता लक्ष्मीचे सूक्ष्म रूपात आपल्या घरात वास असतो आणि माता लक्ष्मी आपली कुलदेवी जी असते ती आपल्याला भरभरून आशीर्वाद देत असते. त्यामुळे नवरात्रीमध्ये केलेल्या सेवा नेहमीच फळास जातात. आता आपल्याला काय करायचं आहे उद्या, तर नेहमीप्रमाणे सकाळची पूजा आरती हे सगळं तुमचं करून झाल्यानंतर, म्हणजे सकाळी जेव्हा आपण घटाची आरती करतो किंवा पूजा करतो त्यानंतर एक डाळिंब घ्यायचं आहे. डाळिंबाचे दाणे म्हणजे साधारण एक 2-3 मूठ, एक वाटी भरून डाळिंबाचे दाणे तुम्हाला घ्यायचे आहेत. आणि घरातील जी तुम्ही देवी घटी बसवलेली नाहीये, म्हणजे अन्नपूर्णा असेल नाही घटी बसवलेली, माता लक्ष्मी असेल जी आपण घटी बसवत नाही, फक्त कुलदेवीला घटाच्या इथे बसवलं जातं, मग ती घेऊन, किंवा आता जर तुम्ही हे सगळंच घटी बसवलेलं आहे तर सरळ एक सुपारी घ्यायची. सुपारीला ताम्हणामध्ये अभिषेक करायचा आणि जर देवी घेणार असाल तरीही ताम्हणामध्ये अभिषेक करायचा पाण्याने, पंचामृताने, पुन्हा पाण्याने. आणि त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, ताम्हणामध्ये लाल वस्त्र घालायचं आहे, हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे, अत्तर लावून घ्यायचं आहे, 108 डाळिंबाचे दाणे घ्यायचे आहेत. 108, त्यानंतर उरलेले पण वापरायचे आहेत, पण आधी 108 डाळिंबाचे दाणे घ्यायचे आहेत. प्रत्येक डाळिंबाचा दाणा वाहत ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाई विच्छै, ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाई विच्छै, ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाई विच्छै. 99 मंत्र सर्च करा, तुम्हाला मिळून जाईल. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाई विच्छै या मंत्राचा जप करत आपल्याला कुलदेवीला डाळिंबाचे दाणे अर्पण करायचे आहेत. आता हे झाल्यानंतर उरलेले जे डाळिंब दाणे आहेत ते सुद्धा मातेला आपल्याला सगळे व्हायचे आहेत. म्हणजे डाळिंब अर्चन उद्या आपल्याला करायचे आहे. डाळिंब हे माता लक्ष्मीला खूप जास्त प्रिय आहे. डाळिंब, कमळाचे फूल हे जरी तुम्हाला उद्या मिळाले तरी अवश्य व्हा. गुलाबाचे फूल, मोगऱ्याचे फूल म्हणजे मोगऱ्याचा गजरा हे तुम्हाला माता लक्ष्मीला व्हायचे आहे. आता हे झाल्यानंतर आपल्याला कमळगट्ट्याच्या किंवा स्फटिक माळेवर ओम श्री महालक्ष्मी नमः या मंत्राचा जप करायचा आहे. 1 माळ, 3 माळी, 5 माळी किंवा 11 माळी जप करायचा आहे. यानंतर श्री सुक्त, व्यंकटेश स्तोत्र आणि महालक्ष्मी अष्टकम या मंत्राचा, या स्तोत्रांचा तुम्हाला उद्या पठण करायचे आहे. ज्यांना पठण करायला जमत नाही त्यांनी फक्त आणि फक्त यूट्यूबवर ऐकलं तरीही चालेल. तर असा होता उद्याचा अगदी छोटासा उपाय. सगळ्यांनी अवश्य करून बघा, ह्याचे रिझल्ट तर आल्याशिवाय राहणार नाहीत. आता तुम्ही मला विचाराल, ताई आता या डाळिंबाचं काय करायचं? तर डाळिंब हे आपल्याला माता स्वतः कुलदेवीनं किंवा लक्ष्मीनं तिच्या अंगावर आपण अर्पण केलेलं आहे, म्हणजे तो एक महाप्रसाद आहे. तर ते आपल्याला ग्रहण करायचे आहेत. खाल्ल्यानंतर म्हणजे घरातल्या सगळ्यांनीच ते ग्रहण करायचे आहेत. बाकी तर काय साहित्य, जी फुलं वगैरे असतील ती निर्माल्यात तुम्ही घातलीत तरीही चालेल. तर चला भेटूया उद्या सकाळी. नवरात्रीची आपली जी देवीची ओटी कशी भरायची असती तो व्हिडिओ बघायला किती जणांना आवडेल? ज्यांना आवडेल त्यांनी हो आवडेल ताई करा, एवढा मेसेज करायला विसरू नका. भेटूया नवीन एखाद्या व्हिडिओ सोबत किंवा नवीन विषयासोबत. तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.